नमस्कार, मी तुमचा संतोष तुम्हाला एक अशी भूताची गोष्ट सांगतो जी तुम्ही एकटे असताना ऐकली तर तुमच्या अंगावर काटा येईल। ही गोष्ट कोकणात घडलेली आहे आणि 100% खरी आहे। गूढ घर आणि त्या स्त्रीचा आत्मा। गोष्ट आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावाचं नाव मी सांगू शकत नाही। नदीच्या जवळ असलेल्या एका लहानशा गावाची। गाव छोटं होतं, पण त्याच्या शेवटच्या टोकाला एक जुना मोडकळीस आलेला घर होते। ते घर कधी बांधला गेला, तिथे कोण राहायचं याबद्दल गावात फारसं कुणाला माहिती नव्हतं। पण एवढं मात्र नक्की होतं, कोणीही त्या घराजवळ जायचं नाही, कारण रात्री तिथून एक विचित्र स्त्रीच्या रडण्याचा आवाज यायचा। गावकऱ्यांनी अनेकदा त्या वाड्यात डोकावण्याचा प्रयत्न केला, पण जे कोणी आत गेले ते पुन्हा बाहेर येऊ शकले नाहीत, किंवा आले तर वेडे झाले। मी आणि माझा मित्र ओमप्रकाश मुंबईवरून कोकणात माझ्या गावी फिरायला आलो होतो। ओमप्रकाश धाडसी होता। गावात त्या घराच्या भूताच्या गोष्टी प्रचलित होत्या, त्यामुळे माझ्या काकांनी तिकडे जाऊ नये अशी ताकीद दिली। ओमप्रकाश कुठल्याही गोष्टीला भीत नव्हता। त्याला नेहमी वाटायचं की भूताखेतासारखं काही नसतं। एके दिवशी रात्री गावात बसून मित्रांशी बोलताना त्याने मोठ्या गर्वाने जाहीर केलं, मी आज त्या वाड्यात जाऊन येणार आणि उद्या सकाळी सगळ्यांना सांगीन की ही केवळ अफवा आहे। मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता। हातात कंदील घेतला आणि तो घराच्या दिशेने निघाला। माझा मित्र असल्याने मीही मागून घाबरत घाबरत गेलो। ओमप्रकाश घराच्या जुनाट लोखंडी दाराला हात लावला आणि ती चर्रर्र असा आवाज करत उघडली। आत वातावरण थंड होतं, जणू काही एखादी अदृश्य शक्ती तिथे होती। कंदिलाचा प्रकाश त्याच्या समोर पडत होता। सगळीकडे धूळ आणि जळलेल्या वासाने तो अजिबात अस्वस्थ झाला नाही, परंतु मी अस्वस्थ झालो होतो। तो एक पाऊल पुढे टाकत होता। अचानक आमच्या कानावर रडण्याचा आवाज पडला। तसेच पूर्ण घर दिव्यांनी उजळून गेले। आतापर्यंत ते घर जे भयानक दिसत होते, आता ते एका वाड्याप्रमाणे वाटत होते। सर्वीकडे प्रकाश पडला होता। आता कंदिलाची आता गरज नव्हती। कोण आहे तिथे? ओमप्रकाश जोरात विचारलं। कोणीही उत्तर दिलं नाही, फक्त त्या रडण्याचा आवाज वाढत गेला। त्याने जरा आत डोकावलं आणि मी त्याच्या मागे आहे हे लक्षात आलं नाही। मी घाबरलो होतो। तितक्यात एक कोपऱ्यात एक स्त्री बसलेली दिसली। लांबसडक काळे केस, पांढरं फाटलेलं वस्त्र आणि तिचं तोंड खाली झुकलेलं होतं। ती शांत बसलेली होती, पण तिचं शरीर मात्र थोडं हलत होतं, जणू काही तिला काहीतरी सांगायचं होतं। ओमप्रकाश ओरडत होता, कोण आहे कोण आहे, परंतु माझ्या हृदयाची धडधड वाढली। पण तरीही मी धीर केला आणि ओमप्रकाशच्या मागे गेलो। बाई, तुम्ही कोण आहे? ओमप्रकाशचा आवाज ऐकताच त्या क्षणीच ती स्त्री वेगाने उठली। तिच्या डोळ्यात रक्तासारखा लाल रंग भरला होता। तिचं तोंड विचित्र पद्धतीने वाकडं झालं आणि ती अचानक ओमप्रकाशच्या दिशेने धावली। तू इथे का आलास? ती घोगऱ्या आवाजात ओरडली। ओमप्रकाशला पाय हलवणंही अशक्य झालं। तिचा हात त्याच्या गळ्याच्या दिशेने आला आणि अचानकच घरातील सगळी दिवे विझले। माझ्या समोर ओमप्रकाश दिसेनासे झाले। सर्वच ठिकाणी अंधार झाला। मी बेशुद्ध झालो। सकाळ झाली। आम्ही कुठे गेलो म्हणून काका काकी गावात शोध घेतला। आम्ही कुठेही भेटलो नाही म्हणून आमच्या मित्रांना विचारायला माझी काका काकी गेली। तेव्हा आमच्या मित्राने सांगितलं कालचा घडलेल्या सर्व प्रकार। माझे काका काकी घाबरून गेले होते। शेवटी सर्व गावकऱ्यांना घेऊन आमचा शोध घ्यायचं ठरवलं। जेव्हा सर्व गावकऱ्यांनी जेव्हा त्या पडक्या घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना ओमप्रकाश एका कोपऱ्यात बसलेला दिसला। तो जिवंत होता, पण त्याच्या डोळ्यात भीतीनं काळवंडलेलं होतं। त्याने कोणालाही काहीच सांगितलं नाही। मी त्या घराच्या मागच्या साईटला बेशुद्ध पडलो होतो। मला काका काकींनी आणि गावकऱ्यांनी शुद्धीवर आणला। मी लगेच ओमप्रकाशला बघण्यासाठी आतमध्ये गेलो। त्याला सुरक्षित बघून माझ्या जीवात जीव आला होता, पण तो एकच वाक्य बोलत, ती मला सोडणार नाही, ती मला सोडणार नाही। त्या दिवसानंतर ओमप्रकाश वेडसर झाला। गावकऱ्यांनी तो घर बंद करून टाकला, पण रात्रीचे रडण्याचे आवाज आजही गावकऱ्यांना ऐकू येतात। पण त्या रात्री मी कसा वाचलो याचा मी आजही विचार करत बसलो होतो, परंतु तेव्हा माझ्या गळ्यामध्ये माझ्या हनुमानाचा लॉकेट होतं, त्यामुळे मी वाचलो हे मला समजलं होतं। मी परत हे असा धाडस करणार नाही असं मनाशी निर्णय घेऊन मी मुंबईला निघून आलो। ओमप्रकाश अजूनही वेडसर आहे आणि तो गोवंडीला राहत आहे। त्याच्या एका धाडसामुळे त्याचा जीवन उद्ध्वस्त झालं। तुम्हीही असा धाडस करू नका असे मी तुम्हाला सुचवत आहे। ही गोष्ट 100% खरी आहे।
तुम्हालाही जर माझी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुढील गोष्ट मी तुम्हाला लवकरच घेऊन तुमच्या आदेशावरून. तुम्हाला कोकणातील गिरोबाच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये मला रिप्लाय करा. मी लवकरच तुम्हाला ती गोष्ट घेऊन येईल.